शंभू 11 विपक्ष मराठे ब्रदर्स. सामना होतोय सुरू. बॅटर्स नेम प्लीज. 12वा खेळाडू पाठवायचा आहे. बॅटर्स नेम ओमकार आणि सर्वेश पाटील हे दोन सलामीवीर. तर गोलंदाजीसाठी सज्ज राहुल मराठे. सामना होतोय सुरू. 3 षटकांचा सामना. स्ट्राईकवरती असेल ओमकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वेश. 3 षटकांची लढत. संध्याकाळच्या सत्रातील वाजले 4:58 झालेले आहेत. पुढील वेळामध्ये आपल्याला उर्वरित वेळेमध्ये अजूनही 5 सामने खेळायचे आहेत. याची दक्षता घ्यायची, नोंद घ्यायची. बॅकफुटवरती खेळला गेला फटका. गॅप मध्ये लेदर बॉल. क्रिकेटचा नजारा, नजाकत पाहायला मिळते. मनगडाचा पुरेपूर वापर. कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक. बॅकफुट पंच. स्क्वेअर कट. चेंडू सीमारेषे पार. ओमकारचा प्रहार. येतोय चौकार. 4 ने धावसंख्येला येतोय आकार. हे रास्ते हे 4 के. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कव्हर पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर स्ट्राईक चेंज होती आहे. डावखुरा फलंदाज. मुंबई सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश शेठ शिर्के यांचे देखील शुभ आगमन होते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत पसरणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जात आहे. मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. सर्वेशसाठी क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलं जात आहे. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात. मिड विकेट आणि सी कॉर्नर. यावेळी मात्र डॉट बॉल येता चेंडू चाललाय डी झोनमध्ये. मिळेल सिंगल. सात धाव फलकावर लागतायत. राहुल मराठे गोलंदाजीसाठी सज्ज. बॅकफुटवरती खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या रिजनमध्ये तैनात. कव्हर पॉईंटमध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड केला जातोय. एक चौकार आला. तदनंतर मात्र एक सिंगल घेतली जाते. सिंगल बरोबरच धावफलक येतोय सक्रिय. चांगला आकार येतोय. 8 धावा धावफलकावर. चला सामना सुरू ठेवायचा आहे. बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलेला आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा स्ट्रोक फील्ड केला जाईल. षटक होत आहे समाप्त. षटकाची सांगता. एक चौकार 5 सिंगल्ससह 9 धावा धावफलकावर. करंट बिरंट लागला त्याला जरा लक्ष द्या. करंट लागल पोराला. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज आयुष. आयुष मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. यावेळी मात्र आयुष्वर चढवला हल्ला बॉल. पहिला चेंडू. मोठा प्रहार. सी कॉर्नर. चेंडू सीमारेषे पार. गगन भरारी घेणारा एक महत्वपूर्ण षटकार सर्वेशच्या बॅटमधून. सर्वेशचा ब्लास्ट सुपर क्लास. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला धाडलंय. सीमारेषे पार.
इथं मात्र युवा खेळाडू मैदानाच्या बाहेर टिपलाय अप्रतिम झेल, चेंडू सीमारेषे पार, षटकार. 2 चेंडू 2 सलगचे प्रहार. आयुष मोहिते मागील सामन्याचे हिरो या सामन्यामध्ये मात्र संपूर्णपणे दबावात. डावकुरे हाताचा फलंदाज त्यांच्या पुढे ठरतोय डोकेदुखी. तिसरा षटकार येईल का? षटकाराची हॅट्रिक, हॅट्रिक, हॅट्रिक होईल का? या सिटीचं हॅट्रिक. सलगचे 3 चेंडू, सलगचे 3 षटकार, षटकारांची ललकारी. फटका आहे भारी. पसरणी प्रीमियर लीग, पसरणी प्रीमियर लीगने घेतली आहे 5व्या पर्वामध्ये गगन भरारी. मित्रांनो चला पुढे चला. यावेळी मात्र फटका फसतोय, बॅटची एज लागते. 1 धाव अंकित केली जाईल, एकावरच मानावं लागेल सर्वेशला समाधान. परंतु 28 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. तब्बल 3 षटकार खेचण्यात आलेले आहेत आणि या 3 षटकारानंतर मात्र संपूर्ण समीकरण बदललेलं आहे. सामाजिक फाउंडेशन अध्यक्ष मुंबई मंगेश शेठ शिर्के यांनी मंचावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? विकेटचं पतन. ओमकार बॅक टू पवेलियन. ओमकारला परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने माघारी. मंगेश शेठ शिर्के आपणास विनंती आहे, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. समालोचन कक्षामध्ये आपल्यासाठी बैठक व्यवस्था आहे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे. नवीन फलंदाज येतोय सुमित. सर्वेश आक्रमक रूप धारण केलंय जरूर, परंतु आता मात्र एक निर्णायक सामना आहे, महत्वपूर्ण सामना आहे. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. स्टायलिश मुवमेंट करण्याच्या प्रयत्नात इथं मात्र झेल सुटलाय. एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये डिझास्टरस मुवमेंट, ब्रेन फेड मुवमेंट. चेंडू सीमारेषे पार, षटकार, सिक्सर. 4 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत. 34 धावा धावफलकावर. 34 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजून एका षटकाचा खेळ आहे बाकी. सर्वेशच्या बॅटमधून आता पण जे आपण 3 षटकार पाहिले त्यासाठी अंकिता आईस्क्रीम यांच्याकडून 500, सचिन सर यांच्याकडून आलाय 501 रुपयांचं पारितोषिक. त्यांनी त्याचा स्वीकार सामना संपल्यानंतर करायचा आहे. सलगचे 3 षटकार लागवणारा खेळाडू डावखुरा फटकेबाज सर्वेश. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणात फेरबदल. धीरज मराठे स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज. पहिल्या चेंडूवर आलाय 2 धावा. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलाय सुपर हिट ब्लास्ट, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न, 3 देखील यशस्वीरित्या पूर्ण. आपण पाहूयात, निर्णयाची प्रतीक्षा करूयात. निर्णय येईल. इट इज अ फेअर कॉल. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला गेलाय. धावा किती पंच?
3 धावा घेतल्या गेल्यात. तीन धावा या चेंडूवर अंकित केल्या जातात. फलंदाज गोलंदाजाचं बरोबरच क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल कौतुक. लेफ्ट हँड राईट हँड फलंदाज म्हटलं की गोलंदाजासाठी कर्णधारासाठी डोकेदुखी आणि ती डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये केले जात आहेत फेरबदल आणि फेरबदल वारंवार करावे लागणार आहेत. शेवटचं षटक आहे 39 धावा धावफलकावर. आतापर्यंत 5 धावा याही षटकामध्ये आलेल्या आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरून खेळला गेलेला फटका आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक त्या डीपमध्ये तैनात. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून संघासाठी 3 धावा वाचवण्यात आल्या होत्या. याही वेळी चांगल्या पद्धतीनं फील्ड केलेला चेंडू 2 धावा घेतल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावर चढवला हल्ला बोल. थेट समालोचन कक्षाला सलामी. चेंडू सीमारेषे पार. आला एक षटकार. या दरम्यान इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय विकेटचं पतन. त्याचबरोबर डावाची होतीये सांगता. "47 रन्स ऑन द बोर्ड. 48 ची गरज. 3 षटकांची होतीये समाप्ती. त्याचबरोबर या दरम्यान आपण जयंत महांगडे फौजी आणि निखिल महांगडे फौजी या 2 शिलेदारांचा आज आहे वाढदिवस. वाढदिनी त्यांच्या आपण सर्वजण त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी केक कट करण्यासाठी पुढे यायचं आहे. केक कटिंग सेरेमनी होईल त्यानंतर होईल सामन्याला सुरुवात. सेरेमनी केली जाईल. जयंत फौजी आणि निखिल फौजी यांचा आहे वाढदिवस. दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आई भावानी आपणास उदंड आयुष्य देवो. नाथ साहेबांच्या कृपेने आपलं आयुष्य भरभराटीचं जावो अशी प्रार्थना. या दरम्यान खेळाडूंनी सज्ज राहायचंय. लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचंय. शंभू 11चे खेळाडू क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. शंभू 11. त्याचबरोबर गुप्तेश्वर 11 आणि एकविरा 11 नाणेफेकीचा कौल होईल. टॉस साठी यायचं आहे. गुप्तेश्वर 11 एकविरा 11 लगेचच टॉस होईल. जितुल गायकवाड विक्रांत महांगडे लगेच टॉस साठी यायचं आहे.
चला चला सामना सुरू करा. नाणेफेकीचा कौल होईल. एकविरा 11 गुप्तेश्वर 11 टॉस साठी लगेच यायचंय. राजीव शेठ शिर्के यांच्या हस्ते घेतला जाईल हा नाणेफेकीचा कौल. अभय 11चे संघ मालक सर्वे सर्वा राजीव शेठ शिर्के यांच्या हस्ते टॉस घेतला जाईल. मनोज मांढरे आपणास विनंती आहे लवकर या, वाऱ्याच्या वेगाने या. चला सामना सुरू करा. पंचांना विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धीरज मराठे मैदानाच्या आतमध्ये उतरले, त्यांच्या सोबतीला आहेत धीरज आणि विघ्नेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीसाठी सज्ज असतील विकास. चला टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल राजीव शेठ शिर्के यांच्या माध्यमातून मनोज मांढरे आणि विक्रांत महांगडे यांच्यामध्ये होणार आहे लढत. गुप्तेश्वर 11 वर्सेस एकविरा 11. टॉस लागेल. यस टॉस ओन बाय एकविरा 11 आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. एकविरा 11 आपला निर्णय कळवायचा आहे. एकविरा 11 बॅकफुटवरती येत खेळला गेलेला मोठा फटका. याच रिजन मध्ये मागील सामन्यात विकेट गमवावी लागली होती. यावेळी मात्र ते चित्र पालटलं जात आहे. चेंडूला धाडले सीमा रेषेपार, सी कॉर्नर, षटकार. सोळा चेंडू 42 धावांची असेल गरज. विकासवर चढवला हल्ला बोल. यावेळी फुलटॉसचा मात्र प्रॉपर लॉस करता आलेला नाही. चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला हा चेंडू मिळेल एक सिंगल. यावेळी बॉल इज इन द एअर. उंचाळीमध्ये उत्तम गोडाला फटका. इथं मात्र होत आहे काय, कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. या चेंडूवर मिळतील 2 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आहे. यावेळी मात्र कोणतीही चूक नाही आहे. विकासने पकडला झेल. विघ्नेश बॅक टू पवेलियन. आयुषला मात्र मिळतंय प्रमोशन. आयुष 1 डाऊन 3ऱ्या क्रमांकावर येतोय. मागील सामन्यात जवळजवळ 5व्या क्रमांकावर यावं लागलं होतं. तदनंतर मात्र आयुषला मिळतंय प्रमोशन. त्या प्रमोशनचा उठवावा लागेल फायदा. आयुष मोहिते आणि धीरज मराठीची जोडगोळी. 13 चेंडूच्या पाठीमागे 39ची असेल गरज. या चेंडूवर मोठा फटका येणार का, आयुष आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, हे पाहावं लागेल. बॅकफुटवरती येत खेळण्यात आलेला आहे. चांगला स्ट्रोक, परंतु मिळेल केवळ एक सिंगल. सिंगलवर मानावं लागेल समाधान. सिंगल बरोबर षटक होत आहे समाप्त. 10 धावा धाव फलकावर. 12 चेंडू 38ची गरज. यानंतर मात्र हॅट्रिकचा मानकरी विक्रमी गोलंदाज, पसरणी प्रीमियर लीगचा राजा गोलंदाज, अर्थात 2 हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून टिपल्या गेलायत, प्रशांत आलाय गोलंदाजीसाठी. आणि या गोलंदाजाचा अनुभव, संपूर्ण कौशल्य, तर दुसऱ्या बाजूला एका युवा खेळाडूची चिकाटी, जिद्द. आणि ही जिद्द पाहायला मिळेल का, कोण ठरणार कोणावर भारी, चिकाटी की अनुभवाची शिदोरी. लेफ्ट आर्म राउंड विकेट मारा. मोठा फटका फसला. नो मॅन्स लँड. 1 बाउन्स. 2 पूर्ण. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय.
पुन्हा एकदा युवा खेळाडूला चकवलंय, युवा खेळाडूला आपल्या जाळ्यात फसवलंय. लेग बायच्या स्वरूपात मिळेल केवळ एक सिंगल. समीकरण बदलतंय, समीकरण अवघड होतंय. 9 चेंडू 35ची गरज. यावेळी मात्र धीरजचा ब्लास्ट, 1 बाउन्स. पंचांचा इशारा. डी झोन 1 धाव. 8 चेंडू 36ची गरज. 2 चेंडू 2 मोठे फटके आवश्यक. यावेळी मात्र बैठक शॉट, घुटनाट एक फटका घेण्याचा प्रयत्न फसलाय. स्ट्रोक फसलाय. विकेटचं पतन. महत्वपूर्ण विकेट. धीरज मराठे बॅक टू पवेलियन. सात चेंडू 34ची आवश्यकता असताना इथं मात्र राहुल मराठे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागील सामन्यात देखील आपण पाहिलं होतं 27 धावांचं लक्ष्य होतं. संघ अडचणीमध्ये आला होता. त्याही वेळी राहुल आणि आयुषची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. राहुलने आयुषसाठी सॅक्रिफाईस देखील केलेलं आपण पाहिलं. परंतु यावेळी लक्ष्य थोडंसं मोठं आहे. आव्हान थोडंसं जास्त आहे, अवघड आहे. 7 चेंडू 34ची गरज, म्हणजेच या चेंडूवर षटकार येणं आवश्यक. तरच पुढचं समीकरण थोडंसं सोपं जाईल. परंतु षटकार मारणं तितकंसं सोपं आहे का? समोर गोलंदाज कोण आहे? त्या गोलंदाजाचं नाव आहे प्रशांत, जो करतोय संपूर्ण मैदानाला अशांत. 2 हॅट्रिक आतापर्यंत घेतलेला खेळाडू सोन्या अर्थात प्रशांत. प्रशांतने ठेवलंय सर्व फलंदाजांना इथं शांत. तिसरं आणि अखेरचं षटक हाताळणार गोलंदाज सर्वेशच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर संघाने मजल मारली आहे 47 धावांवर. आक्रमक फटकेबाजी, सलगचे 3 षटकार, ज्यासाठी अंकित आईस्क्रीम सचिन सर यांच्याकडून आलेत 501 रुपये. बॅकफुटवरती येत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डी झोन मध्ये मेल सिंगल. 5 चेंडू 33ची गरज, म्हणजे आतापर्यंत जो संघ प्रयत्नवादी होता त्याला आता आशावादी राहावं लागेल. आयुषला मोठे फटके खेळावेच लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नाला यश येत नाही आहे. झेल घेण्यासाठी सर्वेश प्रयत्नशील. मिळेल सिंगल. सिंगलवरच मानतील समाधान. 4 चेंडू 32ची गरज. या सामन्यामध्ये विजेता संघ फायनलच्या दिशेने एक पाऊल अजून जवळ जाणार आहे. बक्षिसाच्या दिशेने जवळ जाणार आहे. अर्थात सर्वच संघ खेळून पुढे खेळणारे बक्षीस पात्र फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. परंतु जे सर्वांच्या नजरा आहेत ना, तो जो सर्वात मोठा आकर्षक चषक आहे ना, त्या चषकाके सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि त्या नजरा अर्थातच सर्वांचं लक्ष वेधत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा एक मोठा फटका. मोठ्या फटक्याची ललकारी. फटका भारी. खेळणं गरजेचं होतं, परंतु येथे येतो एक विकेट. याबरोबरच डावाची होते सांगता सामना होतोय समाप्त. मराठे ब्रदर्स संघर्ष जरूर केला, परंतु इथं मात्र शंभू 11 अतिशय दिमाखात थाटामध्ये फायनल पासून फक्त 1 पाऊल दूर. 11 संघानं जिंकलाय. नाणेफेकीचा कौल घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय बरोबर का? 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. हो 11 काय घेतलंय? 11 क्षेत्ररक्षण निवडलंय. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय.